प्रतिष्ठा वेद मंत्र से तामे प्राण बुलावे, जो वे मंत्र सत्य करी माने, निज पितु क्यों न जियावे, संतो जग को समझावे। कबीर साहेब म्हणतात, करे प्रतिष्ठा वेद मंत्र से। हनुमानाचं मंदिर आहे, श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तुकडोजी महाराजांची प्रतिमा आहे, याची प्राण प्रतिष्ठा करताना आपण काय म्हणतो? मंत्र म्हणतो. मंत्र शिकवले कोणी? मंत्रांचा महिमा कोणी वर्णन केला आहे का लक्षात तुमच्या? ऋग्वेदाने. ऋग्वेदापासून मंत्रोच्चार आले. तुम्ही जे मंत्र म्हणता लग्नामध्ये, वास्तूमध्ये, मौंद्यामध्ये, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये, ते मंत्रोच्चार ऋग्वेदामधून आले. लक्षात घ्या. एक महात्मा होता. तो महात्मा रोज आपल्या गावामध्ये 2 घर मागायचे फक्त. मा रोटी दे. 2 घर फक्त मागायचे. 2 घरी जेवढी रोटी देत असेल तेवढीच रोटी खायची, पाणी प्यायचा आणि एका झाडाखाली बसून ज्ञानाच्या सलगीच्या गोष्टी सांगायचा. आपण जसं बोलत आहोत तसं. असं करता 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 त्याचा एक नियम होता. इकडून सुरुवात केली, 2 घरं मागितली का ते 2 घरं पुरा गाव झाल्याशिवाय पुन्हा मागायचे नाही. त्याच्यावर स्वार्थ नव्हता, लोभ नव्हता. प्रत्येक घरी 2-2 घरी भिक्षा मागायचा, रोटी मागायची, जेवण करायचं, दिवसभर लोकांच्या हिताच्या गोष्टी सांगायच्या. असं करता करता काही दिवसांनी तो साधू मरण पावला. मरण पावल्यानंतर त्यांचे जे अनुयायी होते तिथे येऊन बसायला लागले आणि त्यांनी दिलेला उपदेशाचं श्रवण चिंतन मनन करायला लागले. त्याच्यामध्ये एक होता पुजारी. लक्षात घ्या. पोट पुजाऱ्याने केला प्रचार, आपुल्या लाभाचा व्यवहार. लक्षात घ्या. तो पुजारी आला. तो पुजारी काय म्हणाला? मला, मी उदाहरण कसं सांगत आहो, आपणही तेच काम करत आहोत. पुजारी आला. त्यांनी म्हटलं, अरे आपल्या गावामध्ये हा साधू होता, भीक मागत होता, भीक मागून जेवण करत होता आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी यांनी सांगून गेलेल्या. तर आपण म्हणे इथं त्याच्या नावाचा एक चबुतरा तयार करू. चबुतरा समजते? चबुतरा म्हणजे ओटा. झाडाखाली ओटा तयार करू म्हणे. वर्गणी काढली, ओटा तयार केला. ओट्यावर सत्संग चालला. काही दिवसानंतर त्यातल्या एक चलाक माणसाने म्हटलं, अरे बाबू आपण थोडीशी वर्गणी काढू, लहानसं एक मंदिर बांधू. आपल्याला खूप खुशी मंदिरं बांधायची. वर्गणी काढली, मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये त्या साधूची मूर्ती बसवली. बसवताना प्राणप्रतिष्ठा केली. करे प्रतिष्ठा वेद मंत्र से, तामे प्राण बुलावे. एका सज्जनाने विचारलं पुजाऱ्याला, बाबा म्हणे ही मूर्ती महाराजांची आपण तयार केली आणि मंदिरही तयार केलं, त्या मंदिरामध्ये आता बाबाजीची मूर्ती बसवायची, तर त्या मूर्ती बसवायच्या वेळेस प्राणप्रतिष्ठा तयार करण्यासाठी तुम्ही जे मंत्रोच्चार करताय, मंत्र जे म्हणताय वेदाचे, ते मंत्र म्हणण्याचा उद्देश काय? तो पुजारी म्हणाला, बाबा या मंत्रांनी ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये विश्वात असणारी अदृश्य शक्ती सामावते, तिथं प्राप्त होते. ती मूर्ती जिवंत होते. आपण जिवंत दैवत आहे तिथं. मला एखाद्या गुरुभक्तांनी सांगितलं होतं, म्हणे गोडगावच्या देवीला जिवंत देवस्थान आहे. कबीर साहेब प्रश्न करतात, करे प्रतिष्ठा वेद मंत्र से, तामे प्राण बुलावे. वेदाच्या मंत्रांनी त्या मूर्तीमध्ये जर प्राण येत आहे, कबीर साहेब आपला प्रश्न करतात की बाप हो, जो यह मंत्र सत्य करी माने, निज पितु क्यों न जियावे. काल मिळाला तुझा बाप,
जर मंत्राने जर या मूर्तीमध्ये जीव तयार होते, प्राण तयार होते, तर काल मेलेला बाप मंत्राच्या उच्चारणी तुला जिवंत करता येत नाही का? मग होते का असं? मंत्राने मेलेला बाप जिवंत होते का? नाही. मनाचा उद्देश असाच आहे, संतो जग को समझावे. देवाची पूजा करू नये, प्रतिमा तयार करू नये, मंदिर बांधू नये, अशातला उद्देश नाही. तिथं काय करायला आपण पाहिजे? आपण जे केलं, मंत्रोच्चार केला, पूजापाठ केली, त्या लोकांना दक्षिणा दिली, अनेक पैसे खर्च केले, गाव जेवण दिलं, इथपर्यंत आपण केलं, परंतु त्याचं नाव देवपूजा नाही. साग म म प ध सा दुर्गा है देव की पूजा यही, है देव की पूजा. दुर्गा नहीं, है देव की पूजा वही, उनके चरित को जानना, उनके चरित को जानना, है देव की पूजा यही, है देव की पूजा यही, है देव की पूजा यही, उनके चरित को जानना, उनके चरित को जानना, है देव की पूजा यही, है देव की पूजा यही, है देव की पूजा यही. करना अमल उस पर सदा, करना अमल उस पर सदा, करना अमल उस पर सदा, यही बात दिल में ठानना, 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 है देव की पूजा यही, है देव की पूजा यही, है देव की पूजा यही. मिलवाय के सदग्रंथ को, करना श्रवण सतपंथ को, करना श्रवण सतपंथ को. मिलवाय के सदग्रंथ को, है करना श्रवण सतपंथ को, करना श्रवण सतपंथ को. वैसा अमल करना सदा, वैसा अमल करना सदा, वैसा अमल करना सदा. अरुलीन होता संत को, अरुलीन होता संत को, अरुलीन होता संत को, है देव की पूजा यही, है देव की पूजा यही, है देव की पूजा यही. आपण कुठे चुकलो? है देव की पूजा यही, उनके चरित को जानना, करना अमल उस पर सदा, यही बात दिल
नवे ठाणना. इथं चुकलो बाबाजी आपण. पूजा चालली, मंदिरं बांधता, मूर्ती बसवता, पैसे खर्च करता, कष्टही करता, मनामध्ये सद्भाव नाही आहे. मनामध्ये देवाधर्माची स्थापना करून आपल्या गावचं वातावरण चांगलं व्हावं, लोक सत्मार्गाला लागावं, ही तुझी भावना चांगली आहे. परंतु सद्भावना कशी तयार होईल राजे हो? कशी तयार होईल सांगा बरं तुम्ही. अनंत मने नाही उपरती जीवा, तो वरी ज्ञान ठेवा काय करी. आपल्या जीवनामध्ये ग्लानीच नाही ना. साधूची मूर्ती बांधली, मंदिरे बांधलं, मूर्ती घडवली, प्राणप्रतिष्ठा केली मंत्रांनी, परंतु साधू जे सांगतात, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो. आणि पुढं कशाला काशी कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. नाही, संतांचे वचन आपण ऐकत जगताना, जीवन जगत असताना संतांचे वचन आपण न ऐकता जीवन जगतो. म्हणून तुमच्या दुःखाला अंत नाही, दुःख कधी नष्ट होत नाही. कारण संतांचा सिद्धांत असा आहे, दुःख हे पैसे नसल्यामुळे येत नाही, सुख दुःख हे गरिबी असल्यामुळे येत नाही, दुःख हे नापीक झाल्यामुळे येत नाही, दुःख हे निसर्ग कोपला म्हणून येत नाही. दुःख कशामुळे येते? हे तुमच्या मनोभावना झाल्या. समाज बिघडला, वातावरण बिघडलं, पीक पाणी होत नाही, महागाई वाढली, सरकार खराब आहे, देवाचा रुसवा झाला, वगैरे वगैरे तुमच्या मनोभावना आहे. संतांचा सिद्धांत तो नाही. संतांचा सिद्धांत क्या? दुर्गुण से ही दुःख मिले, सद्गुण से सुखधाम, जनव्यवहारी नाम से सदेन कोई काम. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या ज्यावेळी दुःख येते, समजते ना तुम्हाला, घरच्या माणसापासून संताप तयार होते, बायको पायी जीव नाकी नऊ येते, पोरापायी जीव कसा चिंताग्रस्त होते, शेजाऱ्यापायी जीवनामध्ये कसं क्रूरता येते, विसरून जाते मनुष्य. नापिकी झाली, दुष्काळ आला, पैसा नाही, चिंताग्रस्त होते. मित्र हो, या सगळ्या मनोभावना आहे, चुकीच्या कल्पना आहे. सिद्धांत असा आहे, दुर्गुण से ही दुःख मिले, सद्गुण से सुखधाम. मला परवा एका जणांनी म्हटलं, बाबाजी तुम्ही जे बोलता ही गोष्ट खरी आहे. तुमच्या गावामध्ये समजा खूप गारपीट झाली, खूप आकांत झालं, खूप वर्षा झाली, पाऊस आला आणि अजिबात नापिकी झाली, तुरी पिकले नाही, कापूस, तुम्ही का खाल म्हणे. प्रश्न केला त्यांनी मला. मी म्हटलं, अरे अशा नापिकी कितीतरी आल्या, तुम्ही 60, 70, 80 वर्षाचे लोक आहे नाही का, मी काही जीवन काढलेलंच आहे. अशा किती नापिकी झाल्या. माणूस उपाशी मेला का? नाही मेला. फक्त फरक इतका आहे, दुर्गुण जर असेल तर तुम्हाला उपाशी राहावं लागेल, चोऱ्या चाहड्या करावं लागेल, दुसऱ्याला फसवा लागेल, दुसऱ्याला लुटावं लागेल, कसं तरी करून जगावं लागेल. सद्गुणी जर असेल, मित्र पाण्याचा दुष्काळ होता आणि रात्री टँकर त्या विहिरीमध्ये, त्या विहीर कोरड्या झाल्या होत्या. या 10-15 वर्षाची गोष्ट आहे. विहीर कोरड्या झाल्या होत्या. ग्रामपंचायतच्या लोकांनी पाण्याचं टँकर रात्री त्या विहिरीमध्ये टाकायचे. ज्या लोकांना माहीत झालं पाण्याची टँकर टाकलं, त्यावेळेस 2 वाजो की 3 वाजो त्यावेळेस उठून आम्ही पाणी भरायला जात होतो. तुम्ही तो काळ पाहला. मेलो का तहाने ना आपण. सुकणेगाव नावाचं गाव आहे, बुरुडा नावाचं गाव आहे, इथं काही लोक आहे, कोणाला माहीत नसेल, मला माहीत आहे. रात्रभर त्या विहिरीजवळ जाऊन एवढीला डबक्या घेऊन बसत होते ते, आणि विहिरीमध्ये बाल्टी टाकली, इतकंसंच पाणी येत होतं. लहान इतकंसं पाणी घेऊ ते लहान लहान घागरे भरल्या आणि घरी नेल्या आणि ते जीवन काढलं. विचारा त्या सुकणेगावच्या लोकांना, बोर्डेच्या लोकांना. कोण म्हणते निसर्गाचा? अरे नाही नाही नाही, माणसाला परिस्थिती पाहून पर्याय शोधता आला पाहिजे. 3 गोष्टी आहे माणसाच्या जीवनामध्ये. परिस्थिती तुमच्यासाठी तुम्हासाठी अनुकूल नाही राहत, परिस्थिती बदलत राहते. सृष्टी परिवर्तनशील आहे, सृष्टीचं चक्र बदलणार आहे. आज आहे तसंच राहील यावर भरोसा ठेवू नका. या बदलणाऱ्या सृष्टी चक्रामध्ये
जी वेळ माणसाच्या जीवनामध्ये आली, जी परिस्थिती माणसाच्या जीवनामध्ये आली, जी घटना घडली, ज्या समस्या तयार झाल्या, त्या घटनेवर, समस्येवर, परिस्थितीवर मात करण्यासाठी 3 गोष्टीचा वापर केला पाहिजे. एक न्याय, दुसरा उपाय आणि तिसरा पर्याय. न्याय, उपाय, पर्याय. पण रामदास स्वामींनी पुढे लिहिलं आपल्याला, तुम्हाला, मला दिसून, परी हे मूर्खाशी कळेल काय. या 3 गोष्टी या मूर्खाला काय कळणार म्हणते. तुम्हाला मी त्याच्यात असावं. या 3 गोष्टी या मूर्खांना न कळल्यामुळं आपल्या दोषाचं खापर दुसऱ्याच्या माथी टाकत आहे. देवाचा कोप झाला, सरकार बरोबर नाही, वातावरण बरोबर नाही, काळ बदलला. अरे काळ कसा बदलणार आहे राजे हो, काळ कसा बदलणार आहे. आम्ही विचार करत नाही. न्यायनिष्ठ वागा. न्यायनिष्ठ वागता येत नसेल, उपाय करा. उपाय आहे. उपाय नसेल, पर्याय शोधा. 3 गोष्टींमधून माणसाला समोर जाता येते. पण आम्ही हे शिकलोच नाही ना. आम्हाला फक्त पैशाच्या गोष्टी पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून साधू संतांनी सांगितलं, बाबा रे, देव म्हणजे काय, देवता म्हणजे काय, साधू म्हणजे काय, नशीब म्हणजे काय, कधी विचार केला का तुम्ही? का नुसतेच पैसे नाश करता, नुसतीच मनमोज करता? नाही. इंसान ही है देवता, 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 इंसान ही है देवता. जो सत्य पथ पर चल गया, जो सत्य पथ पर चल गया, जो सत्य पथ पर चल गया, इंसान ही है देवता, इंसान ही है देवता, इंसान ही है देवता. इंसान ही साधु बने, इंसान ही साधु बने, इंसान ही साधु बने. जो संयमी मन को किया, 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 इंसान ही है देवता, इंसान ही है देवता, इंसान ही है देवता. लक्ष द्या. इंसान ही है देवता. जो सत्य पथ पर चल गया. एकाने इंसान देवता आहे, मनुष्यच देव आहे. मग चोरी चाडी करणाऱ्याच्या पायाला म्हणता का तुम्ही? दारू गंजा पिण्याच्या पायाला म्हणता का? जो लोकांना लुटतो त्याच्या पायाला म्हणता का? अरे संतांनी तसं सांगितलंच नाही राजो. संतांच्या वचनाकडे लक्ष द्या. इंसान ही है देवता. पण याच्यासाठी समोर सांगितलं ना, जो सत्य पथ पर चल गया. असत्याच्या मार्गाने जाणाऱ्या माणसं देवता नव्हे. लक्षात घ्या. सैतान, इंसान आणि भगवान माणसाचे 3 प्रकार आहे. असत्य मार्गाने जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांना चोरी चाडी करावी लागते, लोकांना फसवावं लागते, लुटावं लागते, झगडे भांडणं करावं लागते, विषय विकारांची पूर्ती करावं लागते, विकार घेऊन जीवन जगावं लागते. त्याचं नाव सैतान आहे. इंसान कोणाला म्हणावं? जो माणुसकीनं वागतो. माणुसकीनंच कमवायचं आणि माणुसकीनंच गमवायचं, माणुसकीनंच खर्च करायचा, माणुसकीनंच मंदिर बांधायचं, माणुसकीनंच प्रतिष्ठा करायची,
माणुसकी हरण करून केलेलं कार्य हे पापाची जमा करते, हे लक्षात घ्यावं आपली. लोभाची पूर्ती करण्यासाठी दुसऱ्याच्या रक्ताचं शोषण केल्याशिवाय लोभाची पूर्ती होत नाही, असा सिद्धांत आहे. तुम्हाला वाटते पुण्य होते, नाही नाही नाही, लोभाने पैसा घरात येते, पण पैशासोबत पापही घरात येते, लक्षात घ्या. आणि श्रमाने जो पैसा खिशात येते तो पैसा, श्रमांचा पैसा खिशात येताना त्या पैशासोबत पुण्य घेऊन येते, लक्षात घ्या. पापाचा पैशाने व्यवहार केला त्या व्यवहारापासून दुःखाची उपज होते, आणि पुण्याच्या पैशाने व्यवहार केला त्या व्यवहारापासून सुखाची उपज. हे वचन कोण ऐकल राजे हो? हे वचन न ऐकता तुम्ही कोणतेही प्रयत्न करत असाल, उचित यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपुला अवगुण जाणवेना काही केल्या. लक्षात घ्या. तुम्हाला वाटते आम्ही परमार्थ करतो, परमार्थ कुठे आहे राजे हो? परमार्थ करण्यासाठी रज तम सत्व गुणाचा त्याग करावा लागते. रजतम सत्वगुणांचा स्वीकार करून जे जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती परमार्थाची नाही, ती प्रपंचाची आहे. आणि प्रपंचाच्या पद्धतीने जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये जन्मभर अशांती राहते, अस्थिरता राहते, दरिद्री राहते, अनेक समस्या घटनांना तोंड द्यावं लागते राजे हो. म्हणून संत सज्जनांनी रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, आणि याच गुणी जगी वाया गेला. या 3 गुणांच्या व्यवहाराने, 3 गुणांचं माध्यम वापरल्यामुळे हा माणूस वाया गेला. याच गुण जगी वाया गेला. जेथे तेथे मंत्रविधी नाना वायाची उपाधी, बाह्य साधने देव कधी प्राप्त होती पा उद्धवा. उद्धवा, अरे जिथं तिथं मंत्रोच्चार आहे, जिथे तिथे मंत्रविधी, नाना वायाची उपाधी, आणि बाह्य साधने देव कधी प्राप्त होई पा उद्धवा. देव कुठे प्राप्त होते? देव कुठे आहे? अष्ट प्रकृतीची माझी पुरुषू. उद्धवाला सांगतात, अष्ट प्रकृतीच्या माझी पुरुषू, तुची गा जाण तू ईशू, बाह्य साधने परमेशू, धुंडीशी केळी सांग बापा. या वचनाची गरज नाही का आपल्याला जीवन जगताना? अष्ट प्रकृतीच्या माझी पुरुषू, हे अष्टदा प्रकृती आपली 5 तत्व आणि 3 गुण, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि रजतम सत्व, या अष्टदा प्रकृतीमध्ये जी एक चेतन शक्ती आहे, ज्या शक्तीला कोणी गॉड म्हटलाय, ईश्वर म्हटलाय, परमात्मा म्हटलाय, कोणी आदम म्हटलाय, कोणी नियती म्हटलाय, कोणी निर्माता म्हटलाय, कोणी भगवान म्हटलाय, कोणी अल्लाह म्हटलाय, कोणी खुदा म्हटलाय, कोणी गॉड म्हटलाय, अनेक नावं आहे. एक चेतन शक्ती आहे इथं. इच्छी शक्ती निघून गेली का शरीर प्रेत होते. प्रेतरूप झाला स्मशानाचा भाव. असू द्या, प्रेतरूप झाला स्मशानाचा भाव. इथून हे निघून आत्मा नसता देहांतरी, तरी ते प्रेत सचराचरी, आत्मा असता सकळ करी देह संगे. या अष्टदा प्रकृतीमध्ये जिथपर्यंत एक चेतन जीव आहे, चेतन शक्ती आहे, चेतन वस्तू आहे, तिथपर्यंत त्या देहाचा व्यवहार आहे. ही निघून गेली, हे शरीर पेटवाच्याच कामात आहे, जळाच्याच कामात आहे. तुम्हाला प्रत्येकाला कळते. तुम्ही आपल्या अंतर्मनाला विचारा, मी बोलतो हे कळते की नाही ते तुम्हाला. तुमच्या शरीरातला जीव चालला गेला तर पुढचा व्यवहार होते का? तुम्हीच विचारा आपल्या अंतकरणामध्ये. होत नाही. मग तो जो व्यवहार करणारा पुरुष आपल्या अष्टदा प्रकृतीमध्ये आहे, उद्धवा, तोची जानगा तू ईशू. तोच होय तुमचा ईश्वर. ईश्वर कुठं गाय बाहेर आहे? लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती म्हणता विचार केला कधी? लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानी माणसाचं नाव पांडुरंग आहे. ज्ञानी माणसाला ईश्वर म्हटलं आहे. लक्षात घ्या. तुकड्या दास म्हणे नर नारायण,
तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करोना 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 नर नारायण होसी बापा नर नारायण होसी बापा नर नारायण नारायण बापा नर नारायण नर नारायण होसी बापा नर नारायण होसी बापा होसी बापा होसी बापा तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करो तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करो तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करो नारायण नर नारायण तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करो नर नारायण होसी बापा नारायण कुठे आहे नर करणी करे सो नर का नारायण होय पण आपण हे मानायला तयार नाही ना जित्या देवाचा करे हेवा आणि करी मसोबाची सेवा देवापुढे नमन करी बाहेर भिकाऱ्याशी लाता मारी पोटान देती खुनभा करी उपाशियांच्या कधी देवापुढे हवन करी आणि श्रमिकाशी न देती लंगोटी मंदिर बांधतात मेला तरी आपली पद्धतच अशी आहे की जिथं देव आहे तिथं आपण अलग आहोत मातृ देवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव आचार्य देवो भव गुरुदेवो भव ही संस्कृती आपण जीवन जगत असताना बाहेर ठेवतो आपली मानसिकताच नाही आहे आपल्या आईवडिलांना ईश्वर मानावं भाऊबंधांना ईश्वर मानावं बहिणीला माता मानावी देवता मानावी आपल्या शेजाऱ्याला विठोबा मानावा आपल्या मनाला पटवूच नाही राहिलं ते साधू संतांनी केलं नाही का बाबा आमटीन ते काम केलं कुष्ठरोगी होते त्यांचे ते खांडकं धुतले पू धुवून टाकला दुर्गंधी पुसून टाकली ते काम केलं त्यांनी तुकारामाने ते काम केलं महात्मा गांधी ते काम केलं गटारे वाहत होते तर आपल्या वार्डातले पूर्ण संडास साफ केले महात्मा गांधींनी ते कामं केले आपली ती मानसिकता नाही आहे आपली मानसिकता अशी आहे तन्मन नव्हे आपण पूजा करायची भक्ती करायची पण देवाला पाहायचं वरस अरे या यांत्रिक युगामध्ये तुम्ही आहात आणि वर तुम्ही देव आहे म्हणून पाहता आणि तुम्हाला कोणाला सांगता
थोडासा तरी विचार करतो का पण वर काय आहे राजू? आपणच तो वर आहो. पृथ्वी नावाचा ग्रहच वर आहे. चंद्रावर तुमचं जाणं होत नाही, पण जाऊन पहा कदाचित. गेले चंद्रावर तर आता जसं आपल्याला चंद्र दिसते तसा पृथ्वी दिसते तिथून, चंद्रावरून. जसं आपला चंद्र दिसत आहे ना गोळा, तसं पृथ्वीसुद्धा प्रकाशित गोळा दिसते तिथून. कारण या अवकाशामध्ये पृथ्वी नावाचा